नमस्ते, अल्फा इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आसिफ शेख, ओनर ऑफ अल्फा इंजिनिअरिंग अँड ऑटोमोटिव्ह। आज तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे आमच्या एक व्हॅल्युएबल कस्टमरचा फीडबॅक। नमस्ते अमोल सर। नमस्ते। ते आहेत अमोल काळभोर सर, ज्यांनी आपल्याकडून 2021 मध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये सीएनजी किट फिट करून घेतलं होतं। आज त्यांची गाडी आपल्याकडे हायड्रो टेस्टसाठी आलेली आहे। म्हणजे कुठलीही गाडी आपण फिटिंग केल्यानंतर प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं हायड्रो टेस्टिंग करणं मॅन्डेटरी असतं। त्यासाठी आता आपल्याकडे ही गाडी आज आलेली आहे। त्याच्याबरोबर आज आम्ही त्यांच्या गाडीचं सीएनजी सर्व्हिसिंग करतोय। त्यामध्ये आपण स्पार्क प्लग चेक करतो, गरज असेल तर ते रिप्लेस करतो, थ्रोटल बॉडी क्लिनिंग करतो आणि पूर्ण गाडीचं सीएनजी सर्व्हिसिंग, लिकेज टेस्टिंग वगैरे करून देतो। आता त्या कामासाठी अमोल सर माझ्याकडे आलेले आहेत। आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा सीएनजी किट बसवल्यानंतरचा प्रवास। त्यांची गाडी आपण 1000 किलोमीटर असताना सीएनजी बसवली होती 2021 मध्ये। आज गाडीचं 76,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रवासात त्यांनी सीएनजी वापरलेलं आहे। त्यांचा काय फीडबॅक आहे ते आज आपल्या समोर सांगतील। अमोल सर, तुमचा फीडबॅक आमच्या कस्टमरांना तुम्ही द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। नमस्ते, मी अमोल काळभोर। मी 2021 मध्ये गाडी घेतल्यानंतर गाडी शोरूम मधून काढल्यावर फक्त 1000 किलोमीटर गाडी मी पेट्रोलवर चालवली। त्याच्यानंतर आसिफ सरांकडे येऊन सीएनजी किट बसून घेतलं। त्याच्यानंतर आज गाडी 3 वर्षामध्ये 76,000 किलोमीटर रनिंग झाले। गाडीला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही, काही नाही। गाडी सगळं व्यवस्थित चालते। फक्त टाइम टू टाइम सर्व्हिसिंग आणि टाइम टू टाइम यांना सगळे दाखवल्यामुळे सगळे व्यवस्थित गाडी ॲव्हरेज पण चांगलं देते। 25+ ॲव्हरेज गाडीला सीएनजी किट बसवल्यानंतर पडते। पेट्रोलवरती गाडी काही वापरायला परवडत नव्हती, पण जेव्हापासून सीएनजी किट बसवलं त्याचे डबल रनिंग झालेलं आहे आणि भरपूर पैसे पण वाचलेले आहेत गाडी घेतल्यापासून। बर, तुम्हाला आमच्याकडून सीएनजी बसवल्यानंतर सर्व्हिस कशी मिळाली याबद्दल आमच्या कस्टमरला फक्त तुम्ही सांगा। सर्व्हिस सगळी एक नंबर आहे। प्रत्येक जे काही जरी अडचण आली कधी फोनवर वगैरे तरी ते सगळे मदत करतात आणि शक्यतो असं फिटिंग केलेलं आहे की याला काही प्रॉब्लेमच येत नाहीये। सगळे एकदम म्हणजे कंपनी फिटेड सारखं एकदम फिटिंग केलेलं आहे। काय कुठल्याही प्रकारची अडचण कसली गाडीला अजूनपर्यंत आलेली नाही। कितीही गाडी लांब गेली, लॉंग रूटिंगला गेली, अजिबात काही अडचण आलेली नाही। पिकअपला वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये। घाट सेक्शनला वगैरे जरी फिरायला गेलं, कुठं गेलं तरी गाडी पेट्रोल करायची काही गरज पडत नाही। सीएनजी वरती ओके पिकअप घेते, सगळं व्यवस्थित चालते। बर, आणि आमच्या सर्व्हिस बद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या रिलेटिव्हजला वगैरे काय सांगाल? कसा फीडबॅक द्याल तुम्ही? आम्ही वेणू ही गाडी आम्ही पेट्रोलमध्ये अजून 2-3 जणांनी घेतलेली आहे। माझी गाडीचा फीडबॅक बघून आणि जे परफॉर्मन्स बघून जे 76,000 किलोमीटर रनिंग विदाऊट काही होता झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून 2 माझे मित्र आहेत, ते पण सीएनजी किट बसवणार आहेत गाडीला। आणि पेट्रोल गाडीला सीएनजी किट बसून काही प्रॉब्लेम येत नाही, गाडी एकदम ओके चालते। बर, तुमच्या गाडीचे आपण रजिस्ट्रेशन बद्दलचा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ते आमच्या थोड्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का? हो, काय गाडी सीएनजी फिटिंग केल्यानंतर नवीन गाडी आरटीओ पासिंग होतंय का नाही, बऱ्याच जणांना प्रश्न असतो आरटीओ काय पुढे प्रॉब्लेम होईल का काय। पण आपली गाडी पासिंग झालेली आहे। त्यांनी आपल्या आरसी वरती पेट्रोल प्लस सीएनजी असं डायरेक्ट आरसी वरती आलेलं आहे। तुम्ही नंबर टाकून बघू शकता गाडी ऑनलाईन तुम्हाला पेट्रोल सीएनजी दाखवणार। कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही। इन्शुरन्स क्लेमला पण काही अडचण येणार नाही। इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पण अपडेट झालेलं आहे की सीएनजी पेट्रोल गाडी प्लस सीएनजी किटचा सुद्धा इन्शुरन्स आपल्याला त्यामध्ये इन्शुरन्समध्ये कव्हर करून मिळालेला आहे। बरोबर, म्हणजे सीएनजी किट जरी ऍक्सिडेंटमध्ये डॅमेज झालं तरी तुम्हाला सीएनजी सुद्धा इन्शुरन्स क्लेम मध्ये कव्हर होणार। गुड, व्हेरी गुड। आपण आता गाडीच्या इंजिन, आपण जे 3 वर्षानंतर किट फिटिंग केल्यानंतर काय कंडिशन मध्ये तुम्हाला सीएनजी किटचं आमचं फिटिंग केलेलं दिसतंय हे तुम्ही पाहताय। 3 वर्षानंतर सीएनजीची इंजेक्टर रेल ॲज इट इज न्यू ब्रँड तुम्हाला दिसते। हा मॅप सेन्सर दिसतोय, हा रिड्युसर दिसतोय। ह्या सगळ्या गोष्टी आपण फिटिंग करून 3 वर्ष झालेले आहेत आणि आपण इंजिनमध्ये फिटिंग बघू शकता एकदम सुटसुटीत आहे। 3 वर्षानंतरही याला कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स करायची गरज नाही। अजूनही किट हे जसं कंपनी फिटेड केलेलं असतं त्याप्रमाणे हे किट पूर्णपणे फिटेड केलेलं आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता 3 वर्षापूर्वी आम्ही हा सिलेंडर बसवलेला आहे। त्याचं फिटिंग पहा, त्याचे जॉईंट्स पहा। कुठल्याही प्रकारचा गाडीला म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की हे किट आपण एवढ्या दिवसापूर्वी बसवलेले। सगळं काही न्यू ब्रँड दिसतंय। असंच तुम्ही हा फिलिंग वॉल पाहाल, आमची प्लेट पहा, त्याच्यावरती तुम्हाला डेट दिसेल। आम्ही डेट ऑफ फिटमेंट कधीचं केलेलं आहे ते तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। स्पीडोमीटर मी तुम्हाला शो करतोय।
ह्या स्पीडोमीटरमध्ये गाडीचं रनिंग 76,467 आहे. तशाच प्रमाणे तुम्ही जिथे आम्ही पेट्रोल CNG चेंजओव्हर स्विच बसवलेला आहे तो स्विच तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे कंपनी फिटेड गाडीसारखं कंप्लीट फिटिंग आहे. धन्यवाद सर, आपले आभारी आहे. आपले व्हॅल्युएबल फीडबॅक नक्कीच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.